तर मंडळीनो, अखेर सरकारला नतमस्तक व्हावंच लागलं. पाहूयात नक्की काय बातमी आहे. आपण पाहत आहात विशेष खास. धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पक्षाचे केलेले जंतर मंतर येथील आंदोलनाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीचे सर्वेसर्वा अभिजित दिपके यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. प्रधानाच्या राजीनाम्यानंतर जंतर मंतर इथे उत्साहाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. वी हॅव डन इट. काय म्हणायचं की या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं म्हणत अभिजित दिपके यांनी मूठ आवळत जंतर मंतर येथील आंदोलकांवर विजयी भावना व्यक्त केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. यावरून हे सिद्ध होते की जर तुम्ही घाबरला नाहीत आणि या सरकारसमोर झुकला नाहीत तर तुम्ही भल्या भल्यांचा राजीनामा घेऊ शकता. लोकशाही आहे, घाबरू नका. बोलायची भीती वाटली तर कसली लोकशाही? आवाज उठवला तरच हे शिस्तीत राहतील, असं अभिजित दिपके यांनी सांगितलं आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी दुपारी 2:18 एक्स सोशल मीडियावर राजीनाम्याचे पत्र पोस्ट करत मोठी घोषणा केली. पहिल्या दिवसापासूनच मी नीट पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारली आणि या परिस्थितीतून कधीही माघार घेतली नाही. परीक्षा माफियामुळे कोणत्याही गुणवान विद्यार्थ्याचे भवितव्य उद्ध्वस्त होऊ द्यायचे नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ द्यायचा नाही, असा माझा ठाम निश्चय होता, असे धर्मेंद्र प्रधान यांनी लिहिले आहे. याआधी नीट पेपरफुटीमुळे कॉक्रोच जनता पक्षाच्या आंदोलनाचा विस्तार आणि विरोधकांनी संसद आणि संसदेबाहेर घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कारवाईला आणखी धार दिली. राष्ट्रीय चाचणी संस्थेने NTA शुक्रवारी 47 अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ केले. तर पेपरफुटी प्रकरणी दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या तरतुदी असलेल्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या काळात गेल्या 12 वर्षाच्या काळात आरोप झाले म्हणून फक्त MJ अकबर या एकाच मंत्र्याचा राजीनामा आतापर्यंत घेतला गेला होता. आता धर्मेंद्र प्रधान हे दुसरे उदाहरण ठरले आहेत. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.